आणि शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला स्पष्ट, एकदम स्पष्ट करतो, जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल त्याच गावाचा विकास मी करीन, नाही तर मी करणार नाही. मी स्पष्ट सांगतो. माझ्याकडे कॅल्क्युलेशन पण, आपण लपाछुपीवाले नाही. आपलं राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक असं नाही. चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाची निधी देणार नाही, एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन. मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा, हे समजा, काही समजा, पण आपला कॅल्क्युलेशन स्पष्ट आहे. म्हणून मतदान करताना एक लक्षात, कारण का सगळी निधी आता माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजनची निधी असो, ग्राम विकासची निधी असो, 25-15ची निधी असो, केंद्र सरकारची निधी असो, मी सरकारच्या म्हणजे सत्तेत असलेला मी आमदार आहे. म्हणून पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असतील, हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. म्हणून हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. अगर नितेश राणेच्या विचाराचा सरपंच आला नाही तर इथे विकास होणार नाही, निधी येणार नाही, हे सरळ स्पष्ट आहे. आत्ताच देवगडमध्ये गेल्या 2 महिन्या अगोदर 2 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. तिथे एक माझ्याकडे त्या लोकांनी सरपंच निवडून दिला, एक नाही दिला. जे नाही दिला त्यांना लगेच मी दुसऱ्या माझ्या पीएला बोलून घेतला. तर हे तुला किती बातम्यांमध्ये दाखवलं, तू माझी वाजवली तर मला काय हरकत नाही, त्याच्यातलाच आहे, मला माहिती आहे. म्हणून मी लगेच त्या नाही दिलेल्या लोकांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. अशा भिकारचोट लोकांना लोकांनी मंत्री केलं आहे मंत्रिमंडळात. त्याची लायकी नसताना मंत्री बनायची अशा लोकांना भाडव्यांना अशा तुम्ही मंत्री केलं आहे. काय बोलतोय ते बघा भाडवा.